विकृत निलेश चव्हाणला त्यानं केलेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे। त्या एका चुकीमुळे निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागला। वैष्णवीच्या आई वडिलांना धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केलेली आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। निलेश चव्हाणला महागात पडली ती चूक। एक चूक आणि निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात। गर्लफ्रेंडमुळेच निलेश चव्हाणचा गेम। विकृत निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली असून त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान फरार असताना निलेश चव्हाणने केलेली एक चूक त्याला चांगलीच महागात पडली आणि निलेश चव्हाण हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला। कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवत निलेश चव्हाणने धमकी दिली होती। यानंतरच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून निलेश चव्हाणने लाखो रुपये सोबत घेतले होते। फरार असताना निलेश चव्हाणने एकही व्यवहार ऑनलाईन केला नाही। फिरायला जाऊ असं सांगत निलेशने गर्लफ्रेंडला सोबत घेतलं आणि दिल्लीपर्यंत ते सोबत गेले। दिल्लीत पोहोचल्यावर निलेशने त्याच्या गर्लफ्रेंडच्या फोनवरून एका व्यक्तीला फोन केला। निलेशने फोन केलेल्या व्यक्तीवर आधीच पोलिसांची नजर होती। ज्या नंबरवरून निलेशने आपल्या मित्राला फोन केला तो नंबर पोलिसांनी ट्रेस केला। त्यामुळे पोलिसांना निलेशच्या गर्लफ्रेंडचं लोकेशन दिल्लीत दिसलं। यानंतर निलेश दिल्लीवरून गोरखपूरला गेला आणि त्याची गर्लफ्रेंड पुण्यात परतली। निलेशची गर्लफ्रेंड पुण्यात परतताच पोलिसांनी तिची चौकशी केली आणि यानंतरच पोलिसांना निलेश चव्हाणला पकडण्यात यश आलं। पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर निलेशच्या घटस्फोटित मैत्रिणीनं निलेश खासगी बसमधून दिल्लीहून गोरखपूरला गेले असल्याची माहिती पोलिसांना दिली। या माहितीच्या आधारेच पोलिसांनी खासगी बसमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच निलेश पुढे कुठे कुठे गेला याची पोलिसांना माहिती मिळाली आणि अखेर पोलिसांनी निलेशला उत्तर प्रदेशमधून नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आणि या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या एका आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश मिळालं। निलेश चव्हाण हा त्याचे मित्र हगवणेसारखाच क्रूर आहे। त्याने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले असून तो तिचा छळही करायचा। तसंच कसपटे कुटुंबाला देखील त्याने धमकी दिली होती। त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर होता। मात्र जवळपास 14 दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला आणि अखेर त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच तो जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे। कैलासपुरी, झी 24 तास, पुणे।